आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी परत एकदा आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकींमध्ये येणाऱ्या लोकसभा असेल आणि भारतीय जनता पक्षाची बांधणीच्या दृष्टिकोनातून ते काही मार्गदर्शन आम्हाला सगळ्या जणांना करतायत। आणि मग काल झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी उपस्थितांना काही मार्गदर्शन केलं की येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी जनसंपर्क कसा वाढवावा या दृष्टिकोनातून त्यांनी काही मार्गदर्शन केलं। आता तिथे उपस्थित जे होते त्यांना त्या मार्गदर्शन योग्य वाटलं। आमचे नेते आम्हाला जनसंपर्क वाढवायला सांगतायत, आम्ही काही चुकत असो तर त्याच्यावर मार्गदर्शन करतायत, तर ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनाच होता। पण स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची जी सवय झालेली आहे, स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाचा थानपत्ता नाही, ओसाड गावाचे पाटील झालेले आहेत, पण तरीही दुसऱ्यांच्या घरात आणि दुसऱ्यांच्या मुलांच्या बारशावर जाऊन कांदेपोहे खाण्याची ह्यांची घाणेरडी सवय झालेली आहे। आणि मग भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी, राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकर्ते किती महागड्या गाड्या वापरतात, किती श्रीमंती दाखवतात, ह्याबद्दल बोलतो कोण? तर उद्धव ठाकरेंचा कामगार। आता मग त्यांनी श्रीमंती आणि महागड्या विषयाबद्दल त्यांनी उल्लेख केलाच आहे, फुलटॉस दिलाच आहे। म्हणून थोडा संजय राजाराम राऊतला आठवण करून मला द्यायची आहे की त्याचा जो मालक आणि त्यांचं कुटुंब ह्यांच्या ज्या सवयी आहेत, ज्या आमच्यासारख्या त्यांच्याबरोबर 39 वर्ष राहिलेल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत, याहीबद्दल थोडा महाराष्ट्राला माहिती दिली पाहिजे। तरी जेवढं तोंड मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर, नेत्यांवर तू बोलशील तर तेवढंच वस्त्रहरण तुझ्या मालकाचं आणि त्याच्या मालकाच्या कुटुंबाचं होईल। आता श्रीमंती काय असते आणि पैशाचा गैरवापर काय असतो, पदाचा गैरवापर काय असतो, हे जरा उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला विचारलं पाहिजे। साधं रोजचे कपडे हे घरात मातोश्रीमध्ये तरी धुतात का? माझ्या असलेला पुराव्यासकट माहिती अशी आहे की उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचे कपडे धुण्यासाठी, लॉन्ड्रीसाठी हे लीला हॉटेलमध्ये रोज जातात। तिथे लॉन्ड्री केली जाते, तिथे फुकटाने तिथे कपडे धुले जातात आणि ते कपडे पण उद्धव ठाकरेच्या नावाने जात नाहीत, यादव नाव दिलं जातं आणि कपडे धुवायला दिले जातात। आता ज्याचे साधे कपडे पण 5 स्टार हॉटेलमध्ये जात असतील, त्याच्या कामगारांनी आमच्यावर श्रीमंतीचे आरोप करायचे, तर हा 2024चा तर फार मोठा जोक आहे। घरातले AC पासून, घरातल्या वापरणाऱ्या गाड्यापासून, किंवा रोज ह्यांचे जेव्हा जेवायला हे लोक बाहेर जातात तेव्हा ह्या लोकांना 5 स्टारच्या खालती जेवण आवडतच नाही। तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला विचारा, कॉपर चिमनीला विचारा, कुठल्याही महागड्या हॉटेलमध्ये हे लोकांचे बिल दिल्याशिवाय ह्यांचे जेवण उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचे होतात। अजून डिटेल संजय राजाराम राऊतला पाहिजे असेल तर मी सही सांगतो, उद्धव ठाकरे यांचे अंतर्वस्त्र कुठून येतात?
त्याची माहिती थोडी देऊ का? नेपेन्सी रोडवर कुठल्या फॉरेनच्या ब्रँडच्या दुकानाच्या कडून ह्यांचे आंतरवस्त्र येतात, तिथे बिल पण दिले जात नाहीत, दुकानाचं नाव इटर्निया आहे. हे आता अजून अगर वस्त्रहरण करण्याची तुमची इच्छा असेल ना तर तेही करतो. म्हणजे स्वतःचे आंतरवस्त्र असो, जेवण असो, स्वतःची लॉन्ड्री असो, स्वतःच्या गाड्या असो, जेवढ्या गाड्या प्रायव्हेट गाड्या हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय वापरतात, हे काय साध्या ॲम्बेसेडरमध्ये फिरतात, साध्या जीपमध्ये फिरतात. ह्यांना डोंगणाखाली रेंज रोवर शिवाय पटत नाही, डोंगणाखालती मर्सिडीज शिवाय हे लोकांना चालत नाहीत. आणि त्या मर्सिडीज त्या रेंज रोवर ह्यांच्या स्वतःच्या तरी असतात का? आदित्य ठाकरे जी रेंज रोवर वापरतात ती रेंज रोवर नेमकं कोणाच्या नावाची आहे ह्याची जरा माहिती संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला द्यावी. आणि नाही माहिती द्यायची असेल तर उद्या मी जाहीर करतो. घरातले AC ते पण स्वतःच्या पैशाचे नाही आहेत, ते पण वेणुगोपाल धूतकडून व्हिडिओकॉन कंपनीचे लावून घेतलेले आहेत. अरे म्हणजे जे कुटुंबीय स्वतःच्या अंतवस्त्रापासून लॉन्ड्रीपासून ते गाड्यांपर्यंत स्वतःचं वापरत नाहीत, सगळंचं सगळं ब्रँडेड वापरतात. हातातल्या असलेल्या घड्याळ जुहूमध्ये कुठल्या जसरा कुटुंबाकडे जाऊन मातोश्रीच्या वहिनी करोडोच्या पैशाचे घड्याळ ठेवलेले आहेत, डायमंड स्टडेड घड्याळ ठेवलेले आहेत, ह्याची थोडी माहिती सांगायची का? मग ते जे डायमंड लावलेले जे घड्याळ आहेत ते 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 तुम्हाला श्रीमंती संजय राजाराम राऊतला दिसत नाही का? म्हणून पुढे किंवा परत एकदा आमच्या कुठल्याही नेत्यांवर तू अजून डिटेल देशील तर तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या मुलांची लंडनमध्ये काय काय थेरं चालतात, काय काय तमाशा चालतो, काय काय नाईट लाईफच्या कार्यक्रम चालतात, त्याचे फोटोसकट माहिती पत्रकार परिषदेमध्ये देऊन टाकेन. जेवढा साधेपणा आणि जेवढा लोकांमध्ये असलेला जनसंपर्क आमचे नरेंद्र मोदी साहेब असतील, आमचे JP नड्डा साहेब असतील, आमचे फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यामध्ये हे जे गुण आहेत ना, तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या कुटुंबामध्ये 5% पण नाही. म्हणून साधेपणाचा आव तू आम्हाला आणून दाखवू नकोस. श्रीमंती काय असते हे तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या कुटुंबाला जाऊन विचार. श्रीमंतीच्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल हा तुझा स्वतःचा मालक आहे. म्हणून थोबाड उघडण्याच्या अगोदर हेही लक्षात ठेव की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नितेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे जो तुला पाहिजे तेवढा तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या श्रीमंतीबद्दल वस्त्रहरण करू शकतो. एवढी काळजी, एवढा विचार पुढच्या वेळी घे आणि मगच सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये तोंड उघड. संजय राऊतांची वेळ आलेली आहे की संजय राजाराम राऊतनी आपलं बर्थ सर्टिफिकेट दाखवावं. कारण का फादर्स नेमच्या समोर 3-4 नावं लिहिलेली आहेत अशी मला तरी माहिती आहे संजय राजाराम राऊतच्या बर्थ सर्टिफिकेटवर. आता त्याच्यातल्या 4 मधला तुझा बाप कोण हे कन्फर्म कर. माझ्या हिशोबाने राजाराम राऊत आहे, पण कोण बोलतं पवार साहेब आहेत, कोण बोलतं उद्धव ठाकरे आहे. आता ऐकलं मातोश्रीची, म्हणजे आता मातोश्रीची नवीन मम्मी ही 10 जनपथला बसते. म्हणजे फादर्स नेमच्या समोर, वडिलांच्या नावाच्या समोर ह्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर 4-4, 5-5 बापाचं नाव आहे. आणि आमचे बाप अगर काढत असतील ना तर थोडं जरा आत्मपरीक्षण कर. तुझ्या मालकाचं जे मातोश्री नावाचं जे दुसरं घर उभं आहे ना ते मुंबईकरांच्या करदात्यांच्याच पैशावर उभं आहे. मुंबईकरांचे स्वप्न विकून, मुंबईला विकूनच तुझा मालक आणि त्याचं कुटुंब हे ऐशोआरामची आयुष्य जगतंय. म्हणून तू आमच्या नेत्यांवर मुंबई विकण्याचे आरोपच करू नकोस. कारण आत्तापर्यंत 2 वेळेचं खाणं हे तुझा मालक आणि त्याचं कुटुंब आहे ना हे मुंबईला विकूनच करताय. स्वतःचं इन्कम कुठे आहे त्यांचं? उमेदवार पाडायचा
आता आहे ना, आम्ही आता रोहित पवार कोण विचारण्याची वेळ आलेली आहे, कारण का आता पवार साहेबांच्या आजूबाजू आम्हाला योगेंद्र पवारच दिसतात, म्हणून रोहित पवार कोण हे विचारण्याची वेळ आली आहे. अनिल देसाईंचे पीए आहेत दिनेश घोबाटे, त्यांच्यावर आता मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. अनिल देसाई ते आणि माजी खासदार उद्धव ठाकरेंचे कारकून है ना, त्यांचा मेन क्वालिफिकेशन काय आहे, काही ते भाजी मार्केटमध्ये जाऊन वहिनींना भाजी आणून द्यायचे आणि म्हणून त्यांना खासदार केलेलं. म्हणून अनिल देसाईच्या अगर पीएवर अगर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होत असेल तर त्याचा मुख्य सूत्रधार हे उद्धव ठाकरेच आहेत. उद्धव ठाकरेला विचारल्याशिवाय हे सकाळचं कुठल्या कलरचं शर्ट पण उद्धव ठाकरेला विचारून घालतात. अनिल देसाई म्हणजे उद्धव ठाकरे हे समीकरण आहे. मातोश्री तर धागे दोरे नाही, भुयारी गटार आहे. भुयारी गटार थेट अनिल देसाईच्या घरातून डायरेक्ट मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर आहे, वाया वैभव चेंबर्स. कारण का तिथे वहिनी बसतात 4थ्या माळ्यावर मेवण्यांबरोबर. राहुल कसं म्हणतायत की महानंद डेअरी गुजरातला देऊन तिकडची 50 एकर जमीन आहे ती महानंदला द्यायचं, हे षडयंत्र भाजपचं. कोणाला द्यायचं? अदानी. असं आहे, एका बाजूला अदानींवर शिवाय अदानींना नावं ठेवायची, दुसऱ्या बाजूला गुजरातींच्या नावाने खडी फोडायची. मग तुझ्या संजय राजाराम राऊतचा जो मालक आहे तो बाहेरगावी जाताना, लंडनला जाताना, साऊथ आफ्रिका जाताना किती गुजराती व्यावसायिक त्याच्याबरोबर असतात ह्याची जरा यादी जरा जाहीर करा ना. उद्धव ठाकरेंची फ्लाईट तिकीटपासून जेवणाची बिलं हे गुजरातीच व्यावसायिक देतात, तेव्हा ह्यांना गुजराती चालतात, तेव्हा गुजरातींवर काय आक्षेप नाही, तेव्हा केमछे ढोकलाछे चालतो. आणि मग आता केमछेवर आक्षेप कशाला? पहिलं तुमच्या मालकाला सांगा की गुजराती व्यावसायिकांवर जगणं सोडा. एट्रिया नावाचा जो मॉल आहे आम्ही ऐकलं आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचं पार्टनरशिप आहे, जो वरलेला आहे, त्याच्यामध्ये ATRIA ह्याचा जरा फुल फॉर्म विचारा त्यांना काय आहे, कळेल त्याच्यामध्ये किती गुजराती आहेत एट्रियामध्ये. लक्षात घ्या, ते कोणी कुठे जागा ठरवावं त्या सगळ्यावर आमचे ज्येष्ठ वरिष्ठ त्याच्यावर भाष्य करतील. योग्य वेळी प्रत्येकाला कळेल कोण किती जागा लढवत आहेत. म्हणून महायुती म्हणून आम्ही एक संघ आहोत. गजानन कीर्तीकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे मत आमचे वरिष्ठ दखल घेतील आणि त्यावर भाष्य करतील. आता ते बॅनर कधी लावलो कोणी लावलं ह्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण सावंतवाडी मतदारसंघामध्ये गेल्या 3 वेळा दीपक केसरकरजी सातत्याने निवडून येत आहेत आणि मोठ्या मतधक्क्याने निवडून येत आहेत. म्हणून सावंतवाडीची जनता, सावंतवाडी मतदारसंघाची जनता आज तरी दीपक केसरकरांबरोबरच आहे आणि येणाऱ्या 24मध्ये पण अगर तेच उमेदवार असतील तर हे अशा पद्धतीचे बॅनर पहिल्यापासून लागत आलेले आहेत, पण त्याचा फरक काय त्यांच्या मतधिक्यामध्ये झालेला नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की बॅनरची किती दखल घेतली पाहिजे हे दीपक केसरकरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मला एवढंच माहिती आहे की आता मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालेलं आहे नोकरी आणि शिक्षणामध्ये. आता आमच्या मुलांना फायदे घेण्याची वेळ आलेली आहे. मुलं आमची कागदपत्र तयार करत आहेत. म्हणून अशा पद्धतीच्या समाजामध्ये हे जे काय आरोप प्रत्यारोप कमी होऊन आता ह्या 10% आरक्षणाचा फायदा आमच्या मुलामुलींना कसं भेटेल यावर समाजाच्या नेत्यांनी काम करायला पाहिजे. आता भांडण्याची वेळ आली नाही, आता घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही. चला, सगळ्यांचे धन्यवाद. बघा, मुंबईचा DNA हा हिंदूंचाच आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे. पण तसं असताना पण काल धारावीमध्ये जी काय घटना घडली की एका हिंदू कुटुंबियाच्या घरात घुसून
काही जिहादी विचाराच्या मुसलमानांनी जाऊन अक्षरशः त्याच्या घरातल्या वरिष्ठांना पण मारलं आहे, महिलांना मारलं आहे, अशा पद्धतीची घटना नजरेसमोर आलेली आहे. पण कारण पण काय का त्या हिंदू कुटुंबियांनी त्यांनी केलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर प्रश्न उचलला, आवाज उचलला. जी सरकारी जमीन आहे, सरकारी जमीनवर अनधिकृत पद्धतीने मजार बांधला जात होता, त्याच्यावर या हिंदू कुटुंबियांनी आवाज उचलला म्हणून त्याच्या घरात घुसून मारलं. आता ह्यावर आम्ही संध्याकाळी 5 वाजता त्या पीडित कुटुंबाला भेटायला जातोय. मग त्याच्यावर आम्ही तिथे जाऊन भाष्य करू अजून डिटेल घेतल्यानंतर. पण अशा गोष्टी आमच्या मुंबईमध्ये खपून घेणार नाही. परत अशी कोणी हिंमत केली तर त्या जे काही घरात 2 पायावर आले होते ना आमच्या हिंदूंच्या, ते परत 2 पायावर जाणार नाही एवढी शाश्वती आणि गॅरंटी आम्ही घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.